जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील हा चोळीचा बंधारा पूर्णपणे कोरडा ठाक झालेला आहे। इथे पूर्णपणे पाणी आटलेलं आहे। आपण पाहू शकतो हा संपूर्ण बंधारा पूर्णपणे कोरडा पडलेला आहे। जुन्नर तालुक्याचा हा पठार भाग देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून पाण्यापासून वंचित आहे। थोडेफार लोकांचं जे काही बोरवेलचं पाणी वगैरे आहे अशा लोकांची पर्यायी व्यवस्था आहे, परंतु बहुतांश शेतीची पिकं याच पाण्यावर अवलंबून असतात। परंतु सध्या या ठिकाणचं पाणी पूर्णपणे आटलेलं आहे, त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी गैरसोय झालेली आहे। या ठिकाणी असलेले सगळ्यांचे जे कृषी पंप आहेत हे कृषी पंपांचे फुटवॉल पूर्णपणे कोरडे पडलेले आपल्याला पाहायला मिळतात। जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील पेमदरा या ठिकाणचा हा चोळीचा बंधारा आपण पाहतोय पूर्णपणे कोरडा ठाक पडलेला आहे। जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागामध्ये या पाण्याची व्यवस्था कायमस्वरूपी सुटायला हवी। आपण या ठिकाणी पाहतोय हा संपूर्ण बंधारा कोरडा ठाक पडलेला आहे। शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचे जे पाईप्स आहेत किंवा सगळ्या ज्या मोटारी आहेत ह्या सगळ्या बंद पडलेल्या आहेत आणि या ठिकाणी पाण्याचा कुठं थेंब देखील पाहायला मिळत नाही। जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील हा जो पठाराचा भाग आहे या ठिकाणी शेतकऱ्यांना शेतीसाठी हा जो बंधारा आहे हा बंधारा पावसाळा उघडल्यानंतर म्हणजे साधारण नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीपर्यंत हा बंधारा या शेतकऱ्यांसाठी मोठा वरदान ठरत असतो। परंतु सध्या या ठिकाणच्या सगळ्या मोटारी बंद आहेत। या ठिकाणी आपण पाहू शकतो हे संपूर्ण अगदी वाळवंट झालेलं आपल्याला पाहायला मिळते। लोकांची पिकं देखील करपून गेलेली आहेत आणि अतिशय जे वातावरण आपण जे पाहतोय म्हणजे सूर्य अक्षरशः आग ओकतोय। आता पाऊस कधी सुरू होईल माहीत नाही। यंदाच्या वर्षी पाऊस कमी असल्याचं सांगितलं जातं आहे, परंतु सध्या या भागामध्ये हा संपूर्ण बंधारा पूर्णपणे कोरडा पडलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे। जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील हा जो परिसर आहे म्हणजे वरुंडी आणि नळावणे, शिंदेवाडी या भागामध्ये ही जी परिस्थिती विदारक पाहायला मिळते आहे। संपूर्ण चित्र असं सगळं सुन्न वातावरण पाहायला मिळते। ह्या सगळ्या मोटारी पूर्णपणे बंद पडलेल्या आहेत। जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागामध्ये या परिसराला वरदान ठरणारं हे हा चोळीचा बंधारा आता जून महिना सुरू झालेला आहे। आज 8 जून आहे आणि हा बंधारा पूर्णपणे कोरडा पडलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे। या ठिकाणी अगदी चिमणी कोकली तरी तिला प्यायला पाणी नाही अशी काही अंशी परिस्थिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। जुन्नर तालुक्याच्या पेमदरा परिसरातील चोळीच्या बंधाऱ्याची ही अशी सध्याची अवस्था आहे। देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून या भागातील पिण्याच्या पाण्याची समस्या ऐरणीवर आहे। शासनाचा इकडे टँकर सुरू आहे, काही लोकांचे खाजगी टँकर इकडे सुरू आहेत आणि परिस्थिती अतिशय गंभीर आहे। आता पाऊस कधी पडेल अशा प्रकारची प्रतीक्षा आता शेतकरी तालुक्याचा पूर्व पठार भाग म्हणजे आणे, नळावणे, शिंदेवाडी, वरुंडी या भागामध्ये साधारण डिसेंबर महिन्यापासून पिण्याच्या पाण्याबरोबर शेतीच्या पाण्याची देखील मोठी गैरसोय निर्माण होत असते। या ठिकाणी आपण पाठीमागं पाहतोय हा जो बंधारा आहे हा बंधारा पूर्णपणे कोरडा पडलेला आहे। या बंधाऱ्यामध्ये अजिबात पाणी शिल्लक नाही। पाऊस पडल्यानंतरच या बंधाऱ्यामध्ये पाणी वाढेल। ज्यावेळेस हा बंधारा भरतो त्यावेळेस हे शेतकरी पाण्याचं व्यवस्थित नियोजन करत असतात, परंतु सध्या उन्हाळा प्रचंड कडक आहे, सूर्य आग ओकतोय। हा संपूर्ण बंधारा पूर्णपणे कोरडा पडलेला आहे। या भागामध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था म्हणून शासनाकडून टँकर सुरू झालेले आहेत। त्याचबरोबर शासनाचा टँकर कमी पडतोय म्हणून या विभागाच्या जिल्हा परिषद सदस्या स्मिता कंशे यांच्या माध्यमातून देखील गेले महिन्याभरापासून दररोज पिण्याच्या पाण्याचा टँकर या ठिकाणी सुरू आहे। देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून या भागाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आहे। आता या भागामध्ये
शेतीच्या पाण्याचा प्रश्न, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवू अशा प्रकारचं आश्वासन सगळेच लोकप्रतिनिधी देत आहेत. परंतु म्हणतात ना, टिंबटिंबचं आमंत्रण म्हणजे टिंबटिंबचं निमंत्रण जेवल्याशिवाय खरं नाही. आता प्रशासन या संदर्भामध्ये प्रत्यक्षात कधी उपाययोजना करेल आणि या लोकांना पिण्याबरोबरच शेतीला पाणी कधी उपलब्ध होईल हे ज्यावेळेस प्रश्न सुटेल तेव्हाच खरं प्रश्न सुटला असं म्हणावं लागेल. सध्या मात्र या भागातील जनतेला या समस्येला सामोरं जावं लागतं. ही समस्या त्यांच्या 5वीलाच पुजलेली आहे. सुरेश वाणी, बिहार टाइम्स, पेमदारा. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.